दारूबंदी करणे म्हणजे राष्ट्रावर अन्याय करणं आहे, ही खळबळजनक पण विचार करायला लावणारी भूमिका मांडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आत्मकथेमधील 46व्या प्रकरणात. पण का एक समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि सार्वजनिक आरोग्याचा पुरस्कर्ता असलेले बाबासाहेब हे दारूबंदीच्या विरोधात का बोलले? त्यांनी फक्त विरोधच केला नाही तर सरकारच्या ढोंगी धोरणांवर सडकून टीका केली. गुत्ते, क्लब, बार, मिल्क बार हे सुरू ठेवून केवळ गरीब आणि मागासवर्गावर दारूबंदी लादली जाते हे त्यांनी ठामपणे मांडलं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाबासाहेबांचा दारूबंदीबाबतचा विधायक दृष्टिकोन, काँग्रेस सरकारवर केलेली विश्लेषणात्मक टीका, शिक्षण, आरोग्य आणि स्वातंत्र्य यामधील दारूबंदीचं नेमकं स्थान आणि पृष्ठ क्रमांक 170 ते 173 मध्ये मांडलेले अविस्मरणीय विचार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओ सिरीजमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व विचार जे त्यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये मांडलेले आहेत ते सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण प्रकरणाला. माझी आत्मकथा या आत्मकथेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दारूबंदीपेक्षा शिक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा या चॅप्टरमध्ये कोणते विचार मांडतात ते आपण जसेचे तसे पाहूया. दारूबंदी करणे हा अन्याय आहे असे माझे मत आहे. आपल्या देशात इतर अनेक सुधारणा करावायच्या आहेत. दारूबंदीच्या चळवळीची तूर्त आवश्यकता नाही. त्यातून आपले राष्ट्र दारूबाज असले तर गोष्ट वेगळी असती, पण तशी परिस्थिती नाही हे आपल्याला आकडेवारीने सिद्ध करता येईल. फार तर 4% लोक दारू पित असतात. पट्टीचे दारुडे किती असतील हाही पुन्हा एक प्रश्नच आहे. एखाद्याने दुसऱ्यावर जबरदस्तीने आपले मत पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे का लादावे मला समजत नाही. आपले राष्ट्र दारुडे नाही. युरोपमधील माणसे सरासरीने रोज कित्येक गॅलन दारू पित असली तर हिंदू माणूस हा फक्त 6 अंशच दारू पित असतो असे आपल्याला आकडे सांगतात. आता हेच पहा, मला पुस्तके वाचण्याचा कैफ येतो. एखाद्या दारुड्याप्रमाणे मला पुस्तकांची तल्लफ येते. आता मला हा कैफ चढू नये म्हणून जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणाला पुस्तकाची तल्लफ येते तर कोणाला दारू पिण्याची येत असेल. दारू पिण्यापासून एखाद्याला आनंद होत असेल तर तो हिरावून घेण्याचा कोणालाच अधिकार पोचत नाही. तेव्हा दारूबंदीचे तत्व न्याय नाही असे माझे मत आहे. तुम्ही दारू पिऊ नका, वाटेल तर आमची त्याला हरकत नाही, पण ती दुसऱ्यानेही पिता कामा नये अशी जबरदस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुम्ही आपल्या मित्राची का गैरसोय करता उगाच? आता हा विषय निघालाच आहे तर माझे दारू संबंधी काही विधायक विचार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. हिंदी लोक दारुडे नाहीत हे मी तुम्हाला आता सांगितलेच, पण जे कोण दारू पिणारे आहेत त्यांच्यासाठी माझी पुढील प्रमाणे योजना आहे. ती ऐकून माझी योजना योग्य आहे की आमच्या मुंबई सरकारची दारूबंदीची योजना योग्य आहे ज्याचा त्याने विचार करावा अशी माझी सूचना आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय मांडतात आपले विचार ते ऐका. माझी योजना अशी, सर्व दारू तयार करण्याचे व ती विकण्याचे अधिकार सरकारच्याच हाती असले पाहिजेत. हल्ली काय चालले आहे की आधी कळस मग पाया अशी उलटी रीत आहे. ती कशी ते पहा. सरकार स्वतः दारू तयार करते व त्यापासून सरकारला खूप उत्पन्न होते हे जगजाहीर आहे. पण सरकार ही तयार केलेली दारू जाहीर लिलावाने मक्तेदारांना विकते ही गोष्ट पूर्णपणे अयोग्य आहे असे माझे मत आहे. मक्तेदार जाहीर लिलावात वाटेल ते पैसे देण्यास तयार होतो. याचे कारण त्याला सरकारी दारूत वाटेल तशी भेळ मिसळ करून लोकांकडून पैसा
उकडता येतो. या सरमिसळ दारू न विकण्याबद्दल सरकारी कायदे अगदीच कोते आहेत याचा अनुभव कोणाला नाही. तेव्हा हा मक्ता व मक्तेदारीचा लिलाव अजिबात बंद झाल्याशिवाय वाईट दारू लोकांच्या घशात ओतली जाते त्याचे निर्मूलन होणार नाही. म्हणूनच मी असे सुचवतो की सरकारनेच गुत्ते एकदम बंद करून त्याऐवजी उत्तम क्लब किंवा मंडळी सुरू करावीत. या क्लबात 3 गोष्टी असाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे दारू विकण्याचे दुकान, दुसऱ्या भागात मिल्क बार म्हणजे दूध विक्रीचे दुकान आणि तिसरा विभाग ग्रंथालय व वाचनालय म्हणजे या क्लबात चोरीमारी किंवा तोंडे लपवीत येण्याचे कोणाला कारण पडणार नाही. क्लबाचे वातावरण अतिशय स्वच्छ, सुंदर व रम्य पाहिजे. प्रत्येक दारू पिणाऱ्यासाठी सरकारने एक कार्ड द्यावे. त्या कार्डाची 8 आणे किंमत असावी. या कार्डाने दर एक माणसाला डॉक्टर ठरविल त्याप्रमाणे एका विवक्षित प्रमाणातच दारू देण्यात यावी. समजा प्रत्येकाला एकच पेग दारू देण्याचे ठरले तर त्या कार्डवरून प्रत्येकाला रोज एकच पेग मिळेल, जास्त मिळणार नाही. त्याप्रमाणे दारू केव्हाही उधारीने देता कामा नये असा त्यात निर्बंध असावा. ज्या दिवशी दारू घेतली जाणार नाही त्या दिवशीचे प्रमाण रद्द झाले समजावे. 2-4 दिवसांचा रतीब तुंबवून एकदम एका दिवशी पुष्कळ दारू कोणालाही पिता येऊ नये अशा तऱ्हेने दारू पिण्यावर नियंत्रण घालण्यात यावे. पुढे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, दारूबंदीच्या कायद्यामुळे गुन्हेगारीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाणार आहे व चोरून दारू बनविण्याकडे असलेली लोकांची प्रवृत्ती अधिकच बळावण्याचा संभव आहे. शिवाय सरकारी कायदे कानून तोडणे ही प्रथा काँग्रेसने लोकात पसविली असल्याने त्या कायदेभंगाचा फायदा जनतेने घेतला तर तिला आपल्याला दोष देता येणार नाही. पण आजकालचे कायदे हे भावनावशाच्या जोरावर बहुतांशी पास केले जात असल्यामुळे इष्टनिष्ठतेचा प्रश्न उद्भवत नाही. आवश्यक असा अधिक कर उभारण्याविषयी मी कधीच विरोध केला नाही, पण एक विशिष्ट ध्येयाच्या सिद्धीसाठी काँग्रेस सरकारने हा 169 लाखांचा नवीन कर उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. तो जनतेला प्रत्यक्ष असा कोणता फायदा करून देणार? अंदाजपत्रकातील खर्चाच्या नवीन बाबी बघितल्या तर त्यात 1 शिक्षणासाठी 1.5 लाख रुपये, 2 सार्वजनिक आरोग्यासाठी पाणी पुरवठा वगैरे 5 लाख रुपये, 3 सहकारी चळवळींसाठी 7 लाख रुपये, 4 कर्ज निवारणासाठी 2 लाख रुपये इतक्याच बाबी प्रमुख आहेत. या सर्व कार्यांसाठी फक्त 40 लाख रुपये खर्च करून बाकीचे 125 लाख दारूबंदीसाठी राखून ठेवले आहेत. वर निर्देशित केलेल्या लोककल्याणाच्या गोष्टींपेक्षा मद्यपान बंदीच्या धोरणासाठी परंतु खर्च करणे योग्य होईल काय? दारूबंदीसाठी सरकारने 125 लाखांचा चुराडा करण्यासारखा हा तातडीचा प्रश्न आहे काय? याचा आपण विचार केला तर सरकारचे हे धोरण निव्वळ अविचाराचे व आतताईपणाचे दिसते. मद्यपान बंदीच्या प्रश्नाचे महत्त्व आपल्या प्रांतात निष्कारण वाढविले आहे आणि हे धोरण किती हास्यास्पद आहे याची प्रत्यक्ष खात्री करून देण्याकरता डॉक्टर आंबेडकरांनी ग्रेट ब्रिटन, आयर्लंड, कॅनडा, नॉर्वे वगैरे देशातील लोकसंख्या व तेथील दारूच्या उत्पन्नाचे आकडे देऊन मुंबई इलाख्याचा दारूबंदीचा प्रश्न इतका तातडीचा नाही हे सिद्ध करून दाखविले. तसेच आपल्या प्रांतातील परदेशी दारूच्या खपाचे प्रमाण पाहिले तर दर माणसी 3 ड्राम पडेल आणि एकंदर इलाख्यात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण पाहिले
तर 10 लक्ष लोक दारू पिणारे निघतील. आपल्या देशातील स्त्रिया दारू पित नाहीत इतकेच काय, पण अट्टल दारुड्याला आपल्या बायकोने दारू प्यालेली आवडणार नाही. अमेरिकेमध्ये दारूबंदी केल्याचे उदाहरण आमच्या प्रांताचे सरकार दाखवून इथला प्रश्न सोडू पाहत आहे. परंतु तेथे दारूबंदी करण्याच्या पूर्वीची स्थिती आमच्या सरकारने अवलोकन केली आहे काय? तेथे त्यावेळी दारूचा इतका खप वाढला होता की दारू बेसुमार पिण्यामुळे कित्येक लोक मृत्युमुखी पडले होते. परंतु तशी भयानक परिस्थिती आपल्या प्रांतामध्ये दिसते आहे काय? मग हा दारूबंदीचा प्रश्न सरकारला का महत्त्वाचा वाटावा? या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा असा शिक्षणाचा प्रश्न जरुरीचा आहे. या प्रश्नाकडे आज पहिल्या प्रथम लक्ष पुरविले पाहिजे. आपल्या इलाख्यातील साक्षरतेचे प्रमाण किती कमी प्रतीचे आहे हे पुढील आकड्यांवरून सहज काढून येईल. पुरुष 14.3% व स्त्रिया फक्त 2.4% साक्षर आहेत. सरळ बोलायचे म्हणजे पुरुष 86 व स्त्रिया 98 असे निरक्षरतेचे प्रमाण बसते. काँग्रेस सरकारने प्रौढ स्त्री पुरुष शिक्षणाचा विचार करण्यासाठी एक कमिटी नेमली होती. तिने याबाबतीत आपला रिपोर्टही सादर केला आहे. परंतु या अंदाजपत्रकात त्यासंबंधी काहीच तरतूद केलेली नाही. काँग्रेस सरकारने दारूबंदीसाठी 169 लाखांची उधळपट्टी करण्याऐवजी त्याचा शिक्षणाकडे प्रथम उपयोग केला तर कितीतरी मोठे लोकोपयोगी कार्य केले असे ठरेल. शिक्षणाचा प्रश्न कसा महत्त्वाचा व तातडीचा आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी प्राथमिक, मध्यम व कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी देऊन सिद्ध केले. या प्रांतातील शहरात 184 प्राथमिक शाळा व निरनिराळ्या खेडेगावात फक्त 8,599 शाळा आहेत आणि 12,885 खेडेगावात बिलकुल शाळा नाहीत. इलाख्यातील सर्व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले तर 1,30,00,000 रुपये खर्च होईल. यासाठी दारूबंदीसाठी खर्च होणारी रक्कम या शिक्षणाच्या कार्याला भरपूर पुरणारी आहे. मग सरकार दारूबंदीऐवजी या रकमेचा शिक्षणाकडे का उपयोग करीत नाही? या सरकारला शिक्षण योजनेकडे पैसे खर्च करणे इष्ट वाटत नाही काय? आणि मी येथे नामदार फडणवीसांना याबाबतीत सरळ सवाल करू इच्छितो. शिक्षणाच्या प्रश्नाप्रमाणेच सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक आरोग्य रक्षणाकरता सरकार जी रक्कम खर्च करते ते इतकी अपुरी आहे की खेडोपाडी लोकांचे जीवन पिण्याच्या पाण्यावाचून कष्टमय व दुःखी झाले आहे. खेड्यापाड्यातील आपल्या गरीब बांधवांचे जीवन सुखी होण्यासाठी शहरातील लोकांवर कर बसवून त्याचा उपयोग दारूबंदीऐवजी खेड्यातील लोकांच्या आरोग्य रक्षणाकडे का करण्यात येत नाही? असा सवाल बाबासाहेब आंबेडकर शेवटी करून या प्रकरणाचा इथे अंत करतात. तर मित्रांनो, दारूबंदीच्या नावाखाली सरकार फक्त गरिबांवर बंधने लादते, पण गुत्ते, क्लब, बार आणि उच्चभ्रू समाजासाठीचे नियम मात्र वेगळे ठेवते. बाबासाहेब म्हणतात ही दांभिकता आहे आणि ही दांभिकता जर चालू राहिली तर देश शिक्षण, आरोग्य आणि स्वातंत्र्याच्या मार्गावरून भरकटू शकतो. त्यांनी स्पष्ट सांगितले, दारू पिण्याचा किंवा न पिण्याचा निर्णय हा व्यक्तीचा अधिकार आहे, सरकारचा नाही. आज अनेक दशकांनंतरही त्यांच्या या विचारांचा संदर्भ बदललेला नाही. आजही आपण पाहतो की शिक्षण आणि आरोग्यावर होणारा खर्च कमी असतो, पण दारूबंदीच्या नावाने कर वाढवले जातात. बाबासाहेबांचा दृष्टिकोन केवळ विरोधासाठी नव्हता, तर तो होता सुधारणेसाठी, विवेकासाठी आणि
न्यायासाठी. म्हणूनच दारूबंदी करणे हा अन्याय आहे, ही बाबासाहेबांची भावना आजही आपल्याला विचार करायला लावते. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेबांचे हे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद. आणि कृपया तो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्कीच कळवा. बाबासाहेबांचा एक विचार कायम लक्षात ठेवा, शिकाल तर टिकाल आणि विचार कराल तरच मुक्त व्हाल. धन्यवाद. जय भीम. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.